अहिल्यानगर महानगरपालिकेनं थोडं तिडकं नाही तर तब्बल 1000 कोटी रुपयांचं कर्ज काढण्याचा घाट त्या ठिकाणी घातलेला आहे। हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या शहराच्याच नाही तर राज्यातल्या ज्या काही ड वर्ग महानगरपालिका आहे त्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं काम त्या ठिकाणी घडतंय। वस्तुस्थिती अशी आहे की या शहरातल्या महापालिकेकडनं कर्मचाऱ्यांचे महिन्याचे पगार करायला पैसे नाहीत, त्या ठिकाणी वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तब्बल 10 अब्जोवधी रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी काढून या शहराला अत्यंत रसाताला घेऊन जायचं काम त्या ठिकाणी या मंडळींकडनं सुरू आहे। या प्रस्तावाला त्या ठिकाणी आम्ही ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कडाडून विरोध त्या ठिकाणी या शहराच्या आणि जनतेच्या हितासाठी करतोय। आता आपण एक अनुभव सगळे नगरकर घेतोय की पे अँड पार्कच्या माध्यमातून ज्या प्रकारे आज रस्त्यात तुम्ही 10 रुपयाचा पेन घ्यायला दुकानात गेलात, 5 रुपयाची एखादी छोटी गोष्ट घ्यायला गेलात तरी बाहेर पावती त्या ठिकाणी 10-20 रुपयाची फाडायला लागते। मग हे सगळं सुरू असताना उद्या जर हे 1000 कोटी रुपयांचं कर्ज परत फेडण्यासाठी तर पैसे आपल्याकडे नाहीच आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये उद्या जर त्या ठिकाणी वेगवेगळी टेंडर्स काढली गेली, वेगवेगळे कर दंड शुल्क वसुल्या जर लादल्या गेल्या तर नगरकरांनो हे लक्षात घ्या की आपल्या श्वासावरती सुद्धा त्या ठिकाणी उद्या महापालिका टॅक्स लावेल अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवू शकते। त्यामुळे आमचा ठाकरे शिवसेनेचा अशा प्रकारे या शहराला खड्ड्यात घालणारा, कर्जबाजारी करणारा आणि आत्मघातकी स्वरूपाचा जो काही निर्णय त्या ठिकाणी हे सत्ताधारी घेऊ पाहतायत त्याला कडाडून विरोध आहे। आम्हाला कर्ज नाही तर 1000 कोटी रुपयांचं अनुदान जे ते त्या ठिकाणी या शहरासाठी हवं आहे। जर हा घाट तुम्ही बंद नाही केला तर या शहरातील जनतेच्या हितासाठी आणि महानगरपालिका या यंत्रणेच्या संरक्षणासाठी ठाकरे शिवसेना रस्त्यावरती उतरून जन आंदोलन उभं करण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही।